नवरात्रीमध्ये धार्मिक कारणांबरोबर स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून देखील पाहिले जाते। अनेक धार्मिक कारणांबरोबर स्त्री शक्तीच्या पूजनाचा एक संस्कार देखील यामध्ये जोडला गेलेला आहे। या निमित्ताने आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या कायदा आणि विधी आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ मंगल अजिंक्य घरत। नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्ही आम्हाला एक थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन करून द्या सुरुवातीला। नमस्कार। सर्वप्रथम तर आपल्या योद्धा न्यूज चॅनलचे माझी मुलाखत घेण्याबद्दल तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते। माझं नाव ॲडव्होकेट सौ मंगल अजिंक्य घरत। मी नेरूळ येथे वास्तव्यास आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या लीगल सेलच्या प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष पदावरती सध्या मला जबाबदारी दिलेली आहे। माझं अस्तित्वच मुळात समाजसेवेच्या कार्यातूनच निर्माण झालेलं आहे आणि सातत्याने समाजासाठी महिलांसाठी काही ना काहीतरी करत राहावं अशी ही जी भावना असते त्या प्रेरणेतूनच मी आजवर इथपर्यंत पोचलेली आहे। आणि आपण त्यासाठी आज माझ्या कार्याची दखल घेऊन इथे म्हणजे माझ्यासाठी आलात इथे, त्याबद्दल योद्धा न्यूज चॅनलचे मी मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद मॅडम। मॅडम, तुमच्या कामाविषयी आम्हाला थोडक्यात सांगा ना, म्हणजे तुम्ही कायदा आणि विधी आघाडीचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहात, त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा ना। मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2013 पासून कार्यरत आहे आणि मुळातच 2007 पासून छोट्या छोट्या समाजसेवी गोष्टी करत करत मी इथे आले। लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये मला समाजसेवेचं किंवा दुसऱ्यांप्रती, महिलांप्रती, मुलांप्रती काही करण्याची आवड होती आणि काम मी करत होते। पण खरं म्हणजे मला हे माहीत नव्हतं की माझ्या हातून अशी मोठी मोठी कामं घडतात, म्हणजे आपल्यालाच माहीत नसतं कधी कधी। तर 2010 नंतर खरं तर माझ्या मोठ्या लढ्याला सुरुवात झाली आणि तिथून पुढे मग स्वतःच म्हणजे मला जर कोणत्या गोष्टी करायच्या असतील तर वकिलांचा सल्ला घेण्यासाठी खूप पैसे लागायचे, खूप मला त्रास व्हायचा। मग अशा वेळेला एक स्त्री म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी 2011ला मी लॉला ॲडमिशन घेतलं आणि 2014ला मी सनद घेतली आणि तिथून पुढे माझी कायदेशीर लढाई सगळ्या पद्धतीने मी लढत स्वतः गेली। मग त्याच्यामध्ये अगदी नवी मुंबईच्या पुनर्विकासाचे प्रश्न असोत, महिला सुरक्षेविषयीचे प्रश्न असोत, मुलांच्या सुरक्षेविषयीचे प्रश्न असोत, हे प्रश्न मी सातत्याने मांडत गेली। आणि त्या 2015 साली मला आपल्या तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र घरत साहेब, नवी मुंबईच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन त्यावेळी मला नवी मुंबई महिला मोर्चाचं जिल्हा सरचिटणीस पद दिलं होतं। आणि आता माझ्या कामाची व्याप्ती वाढल्यानंतर आपले नवी मुंबईचे लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब आणि आत्ताचे जिल्हाध्यक्ष श्री संदीपजी नाईक साहेब यांनी माझ्या कार्याची पोचपावती म्हणून मला कायदा आणि विधी आघाडीचं नवी मुंबईचं जिल्हाध्यक्ष पद दिलेलं आहे। आणि त्यांनी माझ्यावरती ही जी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल निश्चितच मी पूर्ण कसोटीने प्रयत्न करेन आणि म्हणजे त्यांचा विश्वास कुठेही ढळू देणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करेन। मॅडम, या क्षेत्रामध्ये येण्याचं कधी ठरलं किंवा मग अशी कोणती गोष्ट आहे का की तुम्हाला या क्षेत्राकडे घेऊन आली? म्हणजे ना, आपण स्वतःसाठी ज्या वेळेला काही गोष्टी करत असतो तर आपल्याला फक्त आपलं एक कुंपण वेगळं असतं, आपण फक्त आपल्यापुरतीच करत असतो। मी ज्या वेळेला एका सोसायटीमध्ये ह्या सोसायटीमध्ये राहायला आली त्यावेळेला मला काही गोष्टींना म्हणजे ज्या नियमबाह्य आहेत, घटनाबाह्य आहेत, त्या गोष्टींचा मला प्रतिकार करावा लागला, लढायला लागलं। आणि मग ज्या वेळेला मी ह्या गोष्टी लढत गेली आणि माझ्यासाठी मी स्वतः लढत लढत ज्या वेळेला मी माझे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झाली, त्यावेळेला माझ्या बाजूने किंवा मला मदत मागायला अनेक लोक आले की मॅडम, अशा पद्धतीने तुम्ही लढून तुमचा अधिकार मिळवला, पण आमच्याकडे तेवढे गट्स नाहीत, आमच्याकडे तेवढं शिक्षण नाही आणि आमच्याकडे तेवढ्या पद्धतीची माहिती नाही, तर तुम्ही आम्हाला यासाठी मदत करा। मग
मी त्या घटकांना सगळ्यांना मदत करता 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 ही कधी सामाजिक लढाई सुरू झाली आणि कधी हा नवी मुंबईच्या पुनर्विकासाचा एक सर्वात मोठा मुद्दा बनत गेला, हे नंतर म्हणजे काळानुरूप या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि त्यानंतर मग प्रत्येकाला स्वतःचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व दाखवता आलं पाहिजे, प्रत्येकाने स्वतःचे जे स्वतःचं जी प्रॉपर्टी आहे मालमत्तेचं रक्षण करता आलं पाहिजे. या अनुषंगाने मी काम करायला सुरुवात केली. तुम्ही आता हे जे समाजकार्याचं काम हाती घेतलंय किंवा तुमच्याकडे जे जिल्हाध्यक्ष पद आहे भारतीय जनता पार्टीचं, तर त्यामध्ये दिवस म्हणजे तुम्ही जे काम करता त्यामध्ये काही अडथळे येतात किंवा मग त्यातून तुम्ही कसं बाहेर पडता? निश्चितच कसं आहे ना की एक स्त्री ज्या वेळेला चारी म्हणजे चौफेर आघाड्यांवरती लढत असते त्यावेळेला तिला मर्यादा ह्या नक्कीच असतात आणि वेळेचं कुटुंबाचं सगळ्याचं भान ठेवून आपल्या ज्या घरच्या जबाबदाऱ्या असतात या सगळ्या जबाबदाऱ्या पेलून ज्या वेळेला आपण एखादी स्त्री सक्षमतेने लढते तर त्यावेळेला तिला तिच्या कुटुंबांचा, त्या तिच्या घरातल्या व्यक्तींचा, तिच्या सगळ्या आसपासच्या लोकांचा खूप मोठा आधार असतो. तसा मलाही माझ्या या सार्वजनिक कामाकरता मी जो वेळ देते त्यासाठी मला माझ्या कुटुंबांचा, माझे पती, माझी मुलं, माझे आई, माझे भाऊ भावंड एवढंच काय अगदी माझे सासूबाई आणि माझ्या घरातल्या इतर मंडळींचाही खूप मोठा आधार आहे. त्यांच्या जीवावरतीच मी इतकं सगळं लढू शकते, करू शकते. कारण एक स्त्री म्हटली की चूल आणि मूल ह्या दोन्ही गोष्टी त्या कोणालाही चुकलेल्या नाहीयेत आणि मला त्याचा अत्यंत आवड आहे की मला एक स्त्रीत्व सुद्धा मला माझं तिथे बळी द्यायचं नाहीये. कारण मी एक आई आहे, मी एक पत्नी आहे, मी एक मुलगी आहे, मी एक सून आहे. या सगळ्या नात्याचा आदर ठेवून आणि ह्या सगळ्या नात्यांची कर्तव्य पार पाडून मला समाजसेवा सुद्धा करायचं आहे. आणि समाज सुद्धा माझ्याकडे ज्या वेळेला आशेने बघतोय तर मला त्यांच्यासाठी काम करताना सुद्धा म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या ते सुद्धा मला त्याच्या म्हणजे हे करताना त्यांची एक सहचरणी किंवा एक मैत्रीण किंवा मुलगी म्हणून ते माझ्याकडे आशेने बघतात की ही आम्हाला न्याय देईल किंवा ही आमच्यासाठी काहीतरी करेल. त्यावेळेला त्यांची सुद्धा ही अपेक्षा पूर्ती करण्यासाठी मला लढावं लागतं आणि ह्या सगळ्यासाठी कुठेही कमी नाही पडलं पाहिजे यासाठी मला माझ्या घरातले साथ देतात. निश्चितच त्यांची साथ असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. मॅडम आता बघा काजखळगे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग ज्या महिला किंवा ज्या मुली या क्षेत्रात येऊ पाहतात किंवा महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल या निमित्ताने? नक्कीच महिलांनी राजकारण ह्या क्षेत्राकडे खूप अग्रगण्यपणे पाहिलं पाहिजे हा माझा हट्ट आहे. कारण एक महिला तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी मुली डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, उच्च शिक्षित असतात, पण काही काळाने बाळाची संगोपनासाठी किंवा इतर कौटुंबिक जबाबदारीसाठी त्या जॉब सोडतात, घरी बसतात आणि मग त्यांना असं वाटत असतं की कुठेतरी माझं अस्तित्व हरवलंय का. पण त्यांना असं वाटण्याच्या ऐवजी त्यांनी सगळ्या आपल्या जिथे राहत असतो त्या कोऑपरेटिव्ह सोसायट्यांच्या जे देखरेखीचं किंवा संचालक मंडळाचं जे काम असतं त्याच्यामध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे, त्या सगळ्या बाजू सांभाळल्या पाहिजेत. आणि बऱ्याच अंशी ज्या वेळेला त्या बघा एक घरात स्त्री ज्या वेळेला असते तिला माहित असतं की आज मला काय करायचंय किंवा माझ्या घरामध्ये आज मला एखादी गोष्ट करताना काय अडचण येते हे एका स्त्रीला माहिती असतं. कारण पुरुष त्याची बाजू समर्थपणे पेलत असतो, त्यांना कामावरती जावंच लागतं. त्या म्हणजे जोपर्यंत एखादा पुरुष किंवा दुसरी व्यक्ती घराबाहेर पडणार नाही तोपर्यंत घरातल्या व्यक्तीला त्यांनाच अडचणी माहित असतात, घरामध्ये काय चाललंय किंवा आपल्याला मी रोडवरती चालते तर मला रोड इथे नाहीये किंवा मला आज धान्य भरायचंय किंवा भाजीचे भाव काय वाढले ते सगळं एका स्त्रीला सक्षमपणे माहित असतं. त्यामुळे आपल्या अधिकारांची जाणीव आपल्याला आधी व्हायला हवी आणि त्या अधिकारांची मागणी तुमच्या स्वतःकडून व्हायला हवी आणि हे एक महिला सक्षमपणे करू शकते. म्हणून माझं असं म्हणणं आहे प्रत्येक स्त्रीला की मग ती शिकलेली असो किंवा अशिक्षित असो, प्रत्येकीला बघा एखादी अत्यंत अशिक्षित महिला असते, तिला दुसरं काही काम करता येत नाही, पण ती धुणभांडी करून सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतेच ना, त्याच्यातून पण तिला पैसे मिळतातच ना. मग धुणभांडी करून जर ती महिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असेल तर तिला कमी कसं लेखायचं, कारण तिच्यावरती तिच्या कुटुंबाचं चरितार्थ चाललंय.
एखादी महिला डॉक्टर असते, इंजिनियर असते, त्या सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये समाजासाठी योगदान देत असतात, पण म्हणून त्या त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या टाळतात का? नाहीच ना. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःहून पुढे येऊन करतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की महिला सक्षम त्याच वेळेला होईल ज्या वेळेला ती मनातून सक्षम होईल. कोणतीही गोष्ट करण्यासाठी मोठी भांडवल किंवा मोठं हे काही लागत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे आत्मविश्वास, आणि तो स्त्रियांमध्ये असतो, फक्त तो आपल्याला माहित नसतो. तो आत्मविश्वास ज्या वेळेला महिला एखादी जागृत करते आणि आत्मविश्वासाने जी महिला कुठल्याही क्षेत्रात उतरते त्या क्षेत्रामध्ये ती काहीही निर्मिती करण्याचं मोठं कार्य करू शकते, असा माझा ठाम विश्वास आहे. आता तुम्ही एक समाजसेविका म्हणून आणि एक जिल्हाध्यक्ष पद आहे तुमच्याकडे, त्या याच्यातून तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी काही आतापर्यंत उपक्रम राबवलेत किंवा यापुढे काही तसा विचार आहे का? हा, नक्कीच. म्हणजे मी 2 खूप मोठे उपक्रम राबवले होते. आपण ऑनलाईन फ्रॉड वगैरे कसे होतो ते बघतात आपण, आणि महिला ज्या बाहेर असतात रस्त्यावरती चालताना, महिला सुरक्षा हा फार मोठा प्रश्न आहे. मी याच्यासाठी सातत्याने कार्यक्रम करत असते. ऑनलाईन फ्रॉड पासून कसं वागावं, महिलांना मोबाईल किंवा ऑनलाईन ऍप्सद्वारे कशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करावं, यासाठी मी अगदी मोबाईलवरती स्वतःच्या हल्ली बँकिंग वगैरे सगळं मोबाईलवरती असतं, तर त्याच्यापासून फ्रॉड पासून कसं वाचता येईल त्याचं मी हे दिलेले आहेत, अनेक कॅम्प भरवलेले आहेत. पुन्हा मी महिला सुरक्षेसाठी, म्हणजे जर कोणी अचानक हल्ला केला किंवा कशा पद्धतीने जर म्हणजे हल्ली मुलींवर किंवा महिला सुरक्षित नाहीत, रस्त्याने चालताना कोणी चेन स्नॅचिंग करायला आलं, या पद्धतीने स्वतःचं अशा हल्ल्यांमधून कसं संरक्षण करता येईल यासाठी सुद्धा मी अनेक महिला सुरक्षा स्वसंरक्षणाचे कॅम्पेन घेतलेले आहेत, आणि ते माझं काम सातत्याने चालू राहणार आहे. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक महिलेने सर्वतोपरी स्वतःला पूर्ण सक्षम बनवलं पाहिजे त्यासाठी, आणि म्हणजे अलर्ट राहिलं पाहिजे. ज्या वेळेला महिला एखादी पूर्णपणे अलर्ट राहील त्यावेळेला तिला सगळ्या गोष्टी निर्माण करता येईल. मुलगी असणं हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं, कारण एक मुलगीच आहे, तिला मातृत्वाचं सुख मिळतं, तिला सगळ्या नात्यांची ऊब मिळते, तिला सौंदर्य स्वतःचं छानपैकी वाढवण्याचं, ठेवण्याचं, संवर्धनाचं भाग्य मिळतं. हे सगळं मला वाटतं की हे एक स्त्री म्हणून आपल्याला भाग्य मिळतं, आणि फक्त स्त्री आहे म्हणून ती मुळमुळीतपणे रडण्यापेक्षा प्रत्येक गोष्टी, आज आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना आपल्याला स्वतःचं अगदी आपण ग्लोबल दुनियेमध्ये वावरत आहोत, तर मग आपल्याला ऑनलाईन मधून किंवा अगदी शारीरिक मानसिक कसं सक्षम होता येईल त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत राहतो, आणि मी त्यासाठी सातत्याने महिलांचे हे कार्यक्रम घेत राहते. कारण प्रत्येक महिलेची उदरनिर्वाहासाठी नोकरी करणं ही एकच गरज नसते, अनेक गरज असतात, अनेक त्याच्यामधून मार्ग काढायचे असतात. आणि माझ्या मते की ज्या वेळेला एकत्र महिला सगळ्या एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला कळतं की महिलांची ताकद किती मोठी आहे, आणि अजून ही स्त्री शक्ती कितीतरी मोठ्या प्रमाणात कार्य करू शकते. गोष्टीचं फक्त आपल्यालाच म्हणजे माहिती नसतं की काय होतंय, आणि संपूर्ण ज्या वेळेला म्हणजे आपण म्हणतो ना की सृष्टी म्हणजे काय, शक्ती ही एनर्जी जी आहे ही आपल्यामध्ये मुळात असते, आणि ह्या शक्तीचा आपण वारंवार स्वतःच्या संवर्धनासाठी, सुरक्षेसाठी आणि पुढे जाण्यासाठी, प्रोग्रेससाठी उपयोग केला पाहिजे असं माझी धारणा आहे. मॅडम, तुमच्या कार्यापासून प्रेरित होऊन नक्कीच या क्षेत्रामध्ये महिला पुढे येतील अशी अपेक्षा आहे. मॅडमचं हे कार्य तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. कॅमेरामॅन प्राजक्त कांबळे सोबत मी वर्षा गाटेकर, योद्धा न्यूज.